आता आम्ही इथनं गेलो होतो एका एक्झिबिशनमध्ये आणि खूप छान होतं बरं का. इथे तर आम्ही तिघी पण होतो. छकू होती, दीदी होती आणि मी होते. आम्ही तिघीजणी होतो आणि इथे ना गेल्या गेल्या म्हणजे जेव्हा एंट्री केलीत ना त्याच वेळेस हे बघा, हे सर्व किचनचं सगळं पूर्ण सामान आपल्याला पूर्ण म्हणजे जेवढं पण आपल्याला किचनच्या वस्तू पाहिजे असतात ना त्या सर्व इथं अवेलेबल होत्या. खूपच भारी होत्या आणि ना लांबून तर एवढं छान दिसत होतं ना. जसं जवळ गेलोत ना आम्ही तेव्हा बघितलं की पूर्ण म्हणजे जेवढं आपण असं ऑनलाईन वगैरे बघतोत ना त्या ऑनलाईनपेक्षा पण येत नाही इथं सर्व सर्व क्वालिटी होते बरं का. आणि ना ते ऑनलाईन घेण्यापेक्षा जर तुम्ही डायरेक्ट जर असं येऊन जर घेतलं ना तर खूपच छान आहे हे. आणि आपल्याला बघायला पण भेटतं याची क्वालिटी कशी ते पण कळतं आपल्याला. तर आम्ही सगळं इथं बघून घेत होतो, असं एकाच वेळी एक होतं म्हणजे काय घ्यावत नाही हे पण सुचत नव्हतं आम्हाला. खूप छान अशा त्या वाट्या वगैरे त्या बाऊल वगैरे इतक्या मस्त होतात ना, खूपच भारी होत्या. तर मला आहेत ना अशा प्लेन पाहिजे होत्या. मला अशा जास्त डिझाईन वगैरे जास्त गजबजच्या अशा नको असतात मला. मला अशा सिम्पल आणि सोबर पाहिजे असतात म्हणून मी ते जरा बघत होते. आणि इथं सर्व प्रकार सगळे भारी होते म्हणजे काय घेवत नाही हे आपल्याला नक्की सुचतच नाही. आता हे कप बघितले का, इतके मोठे मोठे होते ना आणि खूपच छान होतं. आणि पण आहेत ना इथं किमती पण भरपूर होत्या बरं का. आता मला आहेत ना ह्या वस्तू बघून आहेत ना काहींच्या किमती पण इतक्या वाढत होत्यात ना की ते आवडलं तरी पण ना घ्यायची इच्छा होत नव्हती, कारण किमतीत ना काहीशा जास्तच होत्या काही काही म्हणजे इथं. तर ना बऱ्याचशा मी असे हे बघत होते, हे खूप छान होतं. हे आपण भाज्या वगैरे काढून ठेवतात ना, हे सेट वगैरे होते इथं. आणि हे फ्लावर पॉट वगैरे एकच नंबर, खूपच भारी होते बरं का. आणि ह्यांचे कलर वगैरे जर बघितलेत ना असे बघायला खूप छान वाटतात. पण आहेत ना जेव्हा आपण घेण्याचा प्रयत्न करतो ना, ज्यावेळेस आपल्याला घ्यायचं असतं त्यावेळेस आपल्याला सुचत नाही. नाही बघ काहीतरी युनिक अशी मस्तपैकी नाही अशी बास्केट टाईप होतं, ते पण खूप छान होतं. तर जेव्हा आपल्याला घ्यायचं असतात ना तेव्हा आपल्याला सुचत नाही की आपल्याला हे काय घ्यावं आणि कोणत्या कलरमध्ये घ्यावं, हे लवकर कळत नाही आपल्याला. पण मला आहेत ना थोडासा हलकासा कलर आणि असं आहेत ना सोबर आणि सिंपल असे ह्या गोष्टी मला जरा जास्तच आवडतात. तर त्या बघण्याचा इथे मी प्रयत्न करत होते. आणि ते बघा ह्या मुलीत माझ्या सर्व हे फ्लॉवर पॉट वगैरे आहेत ना ह्या बघत होत्या. तर माझं आहेत ना जास्त तर लक्ष या वाट्यांकडे वगैरे, मला ज्या गोष्टी यूज होणार आहे ज्यांचा मला जास्त गरज पडते त्याच मी बघण्याचा प्रयत्न करत होते. आणि हे बघा एकच नंबर अशा आहेत हे पॉट वगैरे आहेत ना असे ते स्पॉट असे आहेत ना जे अशा आपण बोटांचं ते दाखवतात ना तशी ही चक्कू दाखवते बघ किती छान आहे म्हणून असं. तर खूपच मस्त होते दिसायला, तर एवढे भारी होतेत ना, तर असं वाटत होतात ना पूर्ण घरी घेऊन जावं आपल्याला. पण येत ना त्याच्या किमती बघून येत ना परत असं वाटत होतं की गप्प बसावं, काही नको हे एवढं. कारण म्हणजे खूपच काही काहींच्या किमतीत ना म्हणजे काही पण लावून दिलेल्या होत्यात, काही पण अशा भरपूर त्यांच्या अशा वाढत होत्या. मला भरपूर किमती वाढत होत्या. काही काही आपण ऑनलाईन जर बघितलं ना तर त्याच्यावर किमती कमी दिसतात आणि इथे किमतीत ना काही काही खूप जास्त होत्या. पण काय होतं माहिती का, आपण ऑनलाईन आपल्याला माहीत नसतं की ती क्वालिटी कशी आहे काय आहे आणि त्याची किंमत आपण ते बघून जज करत असतो. पण इथं कसं आहे एवढं सारं बघायला भेटतात ना त्यावेळेस आपल्याला कळतं की याची क्वालिटी कशी आहे काय आहे. आणि इथं आम्ही इथं तिथून आलो होतो इकडे समोरवर आतमध्ये गेल्यानंतर हे फर्निचर वगैरे बघितलं. हे एकच नंबर होतं बरं का. पूर्ण सागामध्ये होतं आणि एकदम युनिक, अगदी वेगळ्या वेगळ्या आणि इथनं खूप भारी होतं, एकदम छान. आणि इथं आहेत ना ते फुलं वगैरे ते सजावट वगैरे करण्यासाठी ते पण होते इथं. आणि आम्ही अजून आतमध्ये गेल्यानंतर आहेत ना हे कपडे वगैरे परत ते टॉप्स वगैरे सगळं होतं, बॅगा वगैरे काही बऱ्याचशा वस्तू आम्हाला आवडल्या होत्या इथं. आम्ही काही खरेदी पण केल्या इथं, ज्या ज्या आम्हाला आवडल्या असेल त्या बॅगा आणि ते पण खूप छान होत्या बरं का, एकदम मस्त होत्या. पण आहेत ना ज्या आम्हाला आवडल्यात ना त्याच आम्ही इथं घेतल्या होत्या. आणि इथं आहेत ना हे बघा ज्वेलरी वगैरे होती. तर आम्ही फक्त इथं बघत होतो, छान छान होते. पण आहेत ना मला आहेत ना हे एक लक्षात आलं होतं बरं का इथे एक्झिबिशनमध्ये येऊन, की ना आपण जे नॉर्मली स्टोअरमध्ये वगैरे जातो ना त्याच्यापेक्षा आहेत ना इथे जरा किमती जरा जास्तच होत्यात. म्हणून आम्ही तर हे असं काही यूज वगैरे करत नाही. मी पण नाही करत आणि माझ्या मुली वगैरे पण नाही करत. त्याच्यामुळे आम्ही तर काही हे काही घेण्याचा इंटरेस्ट तर बिलकुल नव्हता. फक्त आम्ही एक बघत होतो आणि विचारत होतो कसं आहे काय आहे, अशा गोष्टी आम्ही ह्या बघितल्या सर्व. आणि हे बघितल्यानंतर आहेत ना आम्ही परत पुढच्या पण स्टॉलला वगैरे चाललो होतो आम्ही. तर काही काही दिसायला तर छान दिसत होता, पण त्या बघून त्यांच्या किमती वगैरे विचारलं ना तर की असं वाटत होतं काय आहे याच्यामध्ये, एवढ्या किमती जर लावतायत तर काय आहे याच्यामध्ये, असं म्हणजे एक विचारत होतं. म्हणजे काही काही आपण जे रेग्युलर दुकानांमध्ये जातो ना ते आपल्याला जरा योग्य वाटतं की नाही, आपल्याला जे काही पाहिजे असतात ना आणि आपण तिथे जाऊन बोलू पण शकतो ना की याची क्वालिटी कशी निघाली काय. तर त्यानुसार आणि इथे आलो तर आम्ही मोजडीच्या दुकानामध्ये, तिथं दिदीला एक म्हणजे मोजडी घ्यायची होती, तिला आवडली होती. पण मी तिला बोलली की अजिबात पण घेऊ नको, क्वालिटी चांगली नसते. मग नाही घेतली आम्ही. आणि परत तिथे पुढे आलो, इथे साड्या वगैरे कॉटनच्या साड्या वगैरे भरपूर अशा होत्या, भरपूर व्हरायटीज होत्या त्याच्यामध्ये. आणि मला पण नाही झुनपट वाटल्यासारखं वाटत होतं. मग मी तिथनं पूर्ण निघालो आम्ही आणि बाकीचे सगळे आम्ही स्टॉल वगैरे बघितले. आणि इथं आम्ही आलो तर हे काही येत ना अशा वस्तू होत्या तिथं बघितल्या. आणि आता हे लाकडी वस्तू होत्या बरं का, तिथं आम्ही आलो. आणि लाकडी वस्तू एवढ्या भारी होत्यात ना, इतक्या भारी होत्यात ना म्हणजे बापरे, मला तर असं बघून येत ना
म्हणजे बघतच राहावं असं वाटलं होतं. इतक्या छान छान होतं तिथं. आपले ते लाकडी पोळपट वगैरे होते, लाकडी ते डब्बे वगैरे होते आणि हे चम्मच वगैरे परत सगळं सगळं काही होतं इथं. आणि हा एक डब्बा मला एवढं आकर्षण करत होता ना, म्हणजे इतका छान वाटत होता, दिसत पण तेवढा छान होता आणि होता पण छान. पण त्याची किंमत ऐकून येत नाही, मी डायरेक्ट साईडला ठेवून दिला तो. एवढा महाग सांगितला त्यांनी ना, म्हटलं बापरे, एवढा महाग ठेवून दिला मी साईडला. आणि ना नंतर बाकीचे मग हे सर्व वस्तू बघितल्या आम्ही. याच्यातनं काही वस्तू घेतल्या होत्या बरं का मी, म्हणजे तो खलबत्ता वगैरे मला खूप आवडला होता, तो खलबत्ता घेतला, अजून त्या बरण्या वगैरे घेतल्या. अशा काही काही वस्तू मला ज्या रिजनेबल वाटल्यात ना, त्या वस्तू मी इथनं घेतल्या. पण ज्या ज्या मला एकदमच काहीतरी किंमत वाटत होती ना, त्या मी बिलकुल पण घेतल्या आणि बघत होती फक्त किंमत वगैरे. हे बघा, हे बरण्या वगैरे इतक्या सुंदर होतात ना, पण ते यांच्या किमती पण आहेत ना, एवढ्या सांगत होतात ना, तर खूपच. तर हे बघा, इतके छान असे आहेत ना, सर्व सर्व वस्तू इथं आहेत ना, अशा दिसायला आहेत ना, एकदम मस्त. आणि हा फोन आमच्या दीदीला तर एवढा आवडलात ना, बस कधी. आणि आमची चिकू तर काय म्हणत होती, बंदूक घेऊन दे ना मला म्हणे, ते लहान मुलासारखी बंदूक मागत होती. बंदूक आणि ते पण एवढं भारी दिसत होतं ना, खूपच मस्त होतं. आणि तो फोन आहेत ना, जुन्या पद्धतीचा फोन होता बरं का, खूपच मस्त. तर दीदी मला काय म्हणते, मम्मी आपण नक्की घेऊ बरं का हा फोन. म्हटलं हो नक्की घेऊ आपण. ह्या बैलगाड्या वगैरे, हे आपल्या शोच्या वस्तू वगैरे, आणि हे फर्निचर एवढं छान आहेत ना, तर कुणाला जर खरंच जर आवडत असेल ना हे असं युनिक वस्तू, तर नक्की तुम्ही इथून घेऊ शकता. फक्त आपल्याला किमतीचा विचार नाही करायचा, मग आपल्याला फक्त वस्तूंचा विचार करावा लागेल. आवडलं तर घ्यायचं. किमती तर भरपूरच आहे इथं. तर इथं आहेत ना काही काही वस्तू अशा मला ज्या आवडल्या, ते हत्ती वगैरे पण एवढे छान होते ना, खूपच मस्त. म्हणजे वस्तूंना नावं ठेवायला बिलकुल पण जागा नव्हती. पण काही काही वस्तू अशा होतात ना, की त्या वस्तूंपेक्षा त्यांची किंमत खूप जास्त वाटत होती. असो. तर हे बघा, इथे आहेत ना पूर्ण हे फर्निचर वगैरे पण इतकं सुंदर होतं ना, खूपच छान. आणि एकदम लाकडी, आणि ते पण प्युअर होतं बरं का. खूपच मस्त. हे एक्झिबिशनमध्ये एवढे छान वस्तू होतात ना. तर आम्ही आता आम्हाला जे जे काही 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 घ्यायचं होतं ना, आम्ही ते घेतलं होतं. आणि आम्ही इथनं आता निघालो होतो दुसऱ्या एक्झिबिशनमध्ये. शेजारीच आहेत ना, दोन एक्झिबिशन होते बरं का इथं शेजारीच. एक आहेत ना थोड्या अंतरावर होतं हे, आणि तिथून आहेत ना एकदम अगदी लगेचच दुसऱ्या अंतरावर ते दुसरं एक्झिबिशन होतं. तर आम्ही इथे आहेत ना छान, आम्हाला जे जे काय घ्यायचं ते घेताना आलो होतो दुसऱ्या एक्झिबिशनमध्ये. तर हे पण भरपूर मोठं होतं बरं का, इतकं मोठं होतात ना, आणि खूपच छान होतं इथे पण. आता इथे पण एकदा मध्ये घुसल्या घुसल्या आहेत ना, सर्वात आधी ते सर्व ते चिनी मातीच्या वगैरे वस्तू वगैरे त्या भरपूर साऱ्या होत्या. म्हणजे त्या एक्झिबिशनपेक्षा आहेत ना, हे भरपूर मोठं होतं, त्याच्यापेक्षा हे खूपच खूपच होतं. म्हणजे त्याला विचारच नाही अजिबात, एवढं होतं. या सगळ्या बरण्या वगैरे सगळं काही आम्ही सर्व पुन्हा इथे आहेत ना, किमती वगैरे बघितल्या. आता तिथून बघून आलो आणि इथं बघत होतो आम्हाला. तर आहेत ना, इथं आल्यावर आहेत ना मला एक अनुभव आला, एक मला जाणवलं की इथल्यापेक्षा आहेत ना तिथं किमती जास्त होत्या, आणि इथं कमी किंमत होत्या. तर इथं इथं आल्यावरती ना आम्ही बऱ्याचशा वस्तू घेतल्या बरं का. इथं किचनच्या ज्या ज्या आम्हाला गरजेच्या वाटल्यात ना, ज्या ज्या योग्य वाटल्यात ना, त्या इथं आम्ही भरपूर वस्तू घेतल्या. तिथं फक्त लाकडीच घेतल्या होत्या आम्ही. आणि ज्या ह्या होत्यात ना, ह्या चिनी मातीच्या वगैरे वस्तू, त्या इथं घेतल्या होत्या आम्ही. तर लाकडी वस्तू इथं पण होत्या, असं काही नाही. पण आता आम्ही तिथं घेतल्या होत्या, आणि काही नाही, किंमत मला बरोबरच वाटली. त्याच्यामुळे एवढं काय असं अफसोस वगैरे झाला नाही मला की मी तिथं घेतलं नाही, इथं घेतलं नाही. पण आहेत ना, हे बरं झालं मी की ह्या ज्या वस्तू आहेत ना, ह्या काचेच्या वगैरे, ह्या चिनी मातीच्या वगैरे वस्तू तिथं मी घेतल्या नाही. कारण की तिथं किंमत खरंच जास्त होती, खूपच जास्त किंमत होती. आणि इथं एकदम रिजनेबल किंमत होती. तर मस्त आम्ही इथं इथं असं जे जे हवं होतं मला, मला आता प्लेन वगैरे वस्तू आवडतात, म्हणजे अशा थोड्याशा सिंपल वगैरे वस्तू आवडतात, त्याच मी इथं बघत होती. आणि खूप छान छान होत्या, बघू शकतात. तसंच प्रकारे इथे पण, पण थोडंसं काहीतरी थोडेफार असतंच ना चेंजेस, असं थोडंफार काही होतं. मी असं ते बघण्याचा प्रयत्न होतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणीच ना मी अशा बारकाईने बघत चालली होती, काय पाहिजे आपल्याला, कोणत्या गोष्टीची गरज आहे, ह्या पद्धतीने सर्व बघत चालली होती मी. आणि इथनं काही काही वस्तू तर एवढ्या भारी होतात ना, काहीतरी आपण कधी बघितलेल्या पण नाही अशा होत्या बरं का. आणि इतके सारे लोक होते ना इथं, भरपूर लोक घेत होते. आणि अशीच ना सवसांची वेळ झालेली होती, 6, 6:30, 7ची वेळ झालेली होती. वातावरण पण एवढं छान होतं ना, आणि इथं फिरायला पण अगदी मस्त वाटत होतं, खूपच इतकं भारी वाटत होतात नाही. बघा आता इथं सर्व काही वस्तू होत्या, सगळं जे पण तुम्हाला घरामध्ये जे पण काही पाहिजे आहेत ना, तर पूर्ण वस्तू तुम्हाला इथे भेटून जातील. तर इथे आहेत ना, तर समोरच्या साईडला आहेत ना, यांनी मांडून पण एवढे छान ठेवलं होतं ना, खूपच मस्त. म्हणजे ते असं ते दिवे वगैरे, ते जुन्या पद्धतीचे, ते हत्ती, ते प्राण्यांचे वगैरे, असे बरेचसे प्रकार आहेत ना, असे वेगळे 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 होते. आता आमचा कॅमेरामॅन अजिबात स्थिर नव्हता, एकदम पटपट पटपट असं इकडं तिकडं इकडं तिकडं असं आहेत ना, त्याच्यामुळे स्पष्ट दिसत नाही एवढं. पण हे बघा खूपच छान आहे, एकदम मस्त होतं. आणि हे बघा इथे आहेत ना, ह्या किंमत पण विचारत होत्या. आणि असं कलर कलरमध्ये आहेत ना ह्या अशा दिवे पंत्या वगैरे असं होतं बरं का. आणि इथनं खूपच छान होतं हे. आणि हे कप वगैरे पण आहेत ना, पण आहेत ना हे कप मला जास्त महाग वाटले बरं का. आणि
बाकीचं आहेत ना, इथं येऊन आम्ही इथनं सर्व काही येतं इथे आहे बघा. आता जवळून तुम्हाला दाखवते जुन्या पद्धतीची जी बैलगाड्या वगैरे असायच्या बघा त्या, ह्या प्रकारची इथं ही गाडी होती. किती छान वाटते ना, एकच नंबर. आणि इथे त्याच्यात कलरमध्ये होतं बरं का, एकदम असे वेगळे वेगळे कलर वगैरे त्यांनी मारलेले आहेत. त्याने अजून आकर्षण दिसत होतं, म्हणजे खूपच भारी दिसत होतं. पूर्ण आपल्याला जर समजा घरामध्ये शोच्या वगैरे वस्तू वगैरे जरी घ्यायच्या असतील ना, तर इथं खूपच छान आहे. तुम्हाला हवं एका चढी एक भेटेल तुम्हाला इथे. आणि इथे आहेत ना, मी काही वस्तू घेऊन येते, ब्लॉक आपला संपतोय.